सर्वांना या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे। पत्रकार परिषद आज कंत्राटी कामगार बाळकृष्ण खोपडे आणि कंत्राटी कामगार प्रभाकर पाटील यांनी आयोजित केलेली आहे आणि त्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो अन्याय योग आपल्याला सर्व व्यवस्थातून एक व्यवस्था जी खंबीर व्यवस्था जो चौथा स्तंभ ज्याला म्हटलं जातं, ज्याच्यावरती सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून आमच्या व्यथा आपल्या समोर मांडण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांना आमच्या बंधूंना मी नमस्कार करतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला। आपल्या सर्वांचा आभार करून पत्रकार परिषदेला सुरुवात करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणची जो ठेकेदार आहे सूरज एंटरप्राइजेस म्हणून, तो रस्ते साफसफाई ठेकेदार आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेत काम करतो। पूर्वी त्याच्या ठेक्याचा क्रमांक गट क्रमांक 44 होता, आता त्याच्या ठेक्याचा क्रमांक गट क्रमांक 45 आहे। मी 2003 पासून ते 2021 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेत 19 वर्ष रस्ते साफसफाई कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे। ते करत असताना पार्ट टाइम काम रेल्वेमध्ये अंधेरी स्टेशन इथे देखील आम्ही पार्ट टाइम कामासाठी आम्ही जात होतो। आता मी इतर कामगारांचं बोलणार नाही, कारण मी फक्त माझ्या विषयीच आपल्याला माहिती देणार आहे। सदर ठेकेदार सूरज एंटरप्राइजेसच्या नावाने नवी मुंबई महानगरपालिकेत काम करतोय आणि तोच ठेकेदार रेल्वेमध्ये देखील KMH हॉस्पिटलिया लिमिटेड कंपनी, त्याचा तुम्हाला मी देईन की त्या नावाने तो तिथे काम करतोय। आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मागचं कारण असं की 2022 ला नवी मुंबई महानगरपालिकेचा काम सुटल्यानंतर आम्ही त्यांना जाब विचारला होता की तुम्ही रेल्वेमध्ये जो प्रॉव्हिडंट फंड कापलेला आहे तो प्रॉव्हिडंट फंड आमच्या खात्यावर जमा झाला, पण तुम्ही परस्पर इंडस्ट्रियल बँकच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काढलेला आहे आणि ते आम्हाला मान्य नाही, तो तुम्ही दिला पाहिजे। असं विचारल्यानंतर संबंधित महोदयांनी सांगितलं की तुला उद्यापासून कामावर यायची गरज नाही। मी म्हणलं झालं काय? आवाज रेज झाला, आवाज त्या ठिकाणी आम्ही सांगितल्यानंतर की तुम्ही आम्हाला न विचारता आमचं बँकचे ATM ऑपरेट केलेच काय? तुम्हाला बँकेने आमचे ATM दिले, आमचे पिन कोड तुम्हाला दिला, तुमच्या लोकांनी बँकेतून पैसे काढले। इंडस्ट्रियल बँकेच्या मॅनेजर पासून आता मी तुम्हाला पत्र दाखवेल की त्या बँकेला त्यांच्या परत RBI ला मी 2023 पासूनच कंप्लेंट केलेली आहे, 2022 पासून महानगरपालिकेला कंप्लेंट केलेली आहे। म्हणजे हा आजचा विषय नाही। तुम्ही म्हणाल की एवढे दिवस का गप्प होता, तर त्याचं मागचं कारण हे होतं की आपल्याला अजून यांच्या विरोधातले पुरावे आपल्याकडे असणं खूप गरजेचं होतं। आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेत असताना आज एका कंत्राटी कामगारने हा दुसरा, आता प्रभाकर पाटील थोडे आजारी आहेत, कालच त्यांना थोडा थंडी ताप वगैरे होतं, मला वाटतं त्यामुळेच ते कदाचित तिथे आले असतील। त्याची काय हिस्ट्री ती आपण आपल्याला सांगेल काय आहे। आम्ही काही दिवसापूर्वी देखील मुख्यालयामध्ये पत्रकारांशी बोलताना बोललो होतो की सदर ठेकेदार हा फ्रॉड ठेकेदार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या म्युन्सिपालिटीच्या कमिशनरांना आम्ही पत्र दिलंय की सदर ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करा, कारण हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचा गैरवापर करून तिथे जे साफसफाई कामगार आहेत त्या साफसफाई कामगारांचा पगार ते कामाला नसताना देखील काढतो, असं अनेक वेळा निर्देशन आलंय। आणि याच्यामध्ये अनेक वेळा महानगरपालिकेचे SO असतात, स्वच्छता निरीक्षक, हे देखील त्यांची देखील मिलीभगत आहे। आणि आपण ऐकत असतो की हे नवी मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये वारंवार चाललेलं आहे। आजच्या पत्रकार परिषदेचा मुद्दा अनधिकृतपणे
प्रभाकर पाटील आणि बाळकृष्ण खोपडे यांना कामावून काढलेला आहे. दुसरा मुद्दा आहे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आणि काही वेतनाचे पैसे इंडस्ट्रियल बँकेच्या मधून त्यांच्या लोकांनी एटीएम परस्पर घेऊन ते काढलेले आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही आरबीआयला कंप्लेंट केले, आम्ही पोलीस कमिशनरांना कंप्लेंट केले, आम्ही म्युन्सिपालिटीच्या कमिशनरांना कंप्लेंट केलेली आहे, आम्ही रेल्वेच्या डिव्हिजन ऑफिसरला त्या ठिकाणी आम्ही कंप्लेंट टाकलेली आहे. मेल आम्ही त्या ठिकाणी टाकलेले की ह्यांनी कसा फ्रॉड केलेला आहे. आणि आता आम्ही इंडस्ट्रियल बँकेला सांगितलेलं आहे की तुमच्या एटीएम मधून ज्यांनी पैसे काढले त्याचे सीसीटीव्ही कॅमेरे द्या. जर बाळकृष्ण रघुनाथ खोपडे यांचं एटीएम आहे तर बाळकृष्ण खोपडेच एटीएम मध्ये दिसलं पाहिजे. तिथे दुसरे दिसत असतील तर त्यांच्यावरती तुम्ही फ्रॉडचा गुन्हा दाखल करा. अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. दुसरी गोष्ट अनावादाने तुम्हाला सांगत असताना मी सांगू इच्छितो की या लोकांना संबंधित ठेकेदाराने आता हा विषयामध्ये आम्ही मागे एकदा ओपन केलं होतं की राजश्री सुरेश शेवाळे हे जे कंत्राटी कामगार महिला आहे, सूत्रांच्या माहितीनुसार किंवा आम्हाला ऐक्यू माहिती मिळाली त्यानुसार तुम्हाला सांगू इच्छितो की ती सदर महिला ही ठेकेदाराची बायको आहे असा आम्हाला समज झालेला आहे काही लोकांच्या ऐकण्यावरून. दुसरं, ती जी महिला आहे ती महिला 2 फेब्रुवारीला म्हणजे फेब्रुवारीमध्ये ती बाळंतन होते, साताऱ्याला ती बाळंतन होते 2 फेब्रुवारीला. आणि जुलैमध्ये म्हणजे 4थ्या महिन्यामध्ये जून ते जुलैच्या महिन्यात ती कामावर येते. शक्य आहे का? ज्या आपल्या भगिनी आहेत जेव्हा ते प्रस्तुती होतात त्यावेळेस त्या बाळाला कमीत कमी 6 महिने 7 महिने त्याला वेळ द्यावा लागतो. आणि सदर महिला इव्हन 4 महिन्यामध्ये कामावर हजर आहे असं दाखवलं आणि 26 दिवस भरलेत. अशा पद्धतीच्या अनेक गडबडी त्यांनी केलेल्या आहेत. ते पुराव्यानिशी आपल्याकडे आहे. जे मी काही तुम्हाला सांगतोय ते पुराव्यानिशी सांगतोय, माझ्या पदरचं काही सांगत नाहीये. दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की इंडस्ट्रियल बँकेने काय केलंय. 2021 ला मला एक बँकेने स्टेटमेंट दिलंय 2021 ला. त्या स्टेटमेंट मध्ये आमचा प्रॉव्हिडंट फंड वगैरे सर्व जमा झालेलं दाखवलंय. आणि काल 18 तारखेला मी अजून एक स्टेटमेंट बँकेकडून घेतलं. त्या स्टेटमेंट मध्ये आणि ह्या स्टेटमेंट मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजेच बँकेने देखील सदर ठेकेदाराला मदत केलेली आहे. त्याचंच उदाहरण द्यायचं सांगितलं तर हा जो जुना 2021 ला त्यांनी स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंट मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असा दाखवत आहे. आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट मे दाखवत आहे. मधले मार्च महिना आणि एप्रिल महिना उडवून टाकलाय. मी त्यांना जाऊन विचारलं की असं का झालं, ह्याच्यातून तुमचं स्टेटमेंट का उडालंय. ते म्हणते त्यावर तुमच्याकडे पैसेच जमा झाले नाहीत. मी म्हटलं मग ही माहिती खरी पूर्वीची का तुमची ही माहिती खरी आहे, याचं स्पष्टीकरण द्या. तर अशा पद्धतीने यांनी घोटाळा केलेला आहे. आम्ही मागणी केलेली आहे की सदर आता आम्ही कमिशनर आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील त्या ठिकाणी कंप्लेंट करणार आहोत की याने परस्पर आमच्या खात्यावरती पैसे काढलेले आहेत. आणि आता काही कामगारांची नावं त्यांच्या सुरक्षितेसाठी मी घेत नाहीये की कमीत कमी असा प्रकार त्यांनी 107 लोकांबरोबर केलेला आहे. माझं अकाउंट मधून 4,38,000 लमसम, त्याच्या पुढचंही जर एका कामगाराची असेल तर त्या कंपनीत 107 कामगारांचा त्यांनी तो काही गोंधळ घातलेला आहे. तर तो कमीत कमी अंदाजे 6,84,00,000 आसपास जातोय. रेल्वेचा त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचा ह्या ठेकेदारांनी फसवणूक केलेली आहे. कारण टेंडर मध्ये जे काही कलम असतात ज्या कलमाचं त्यांनी पालन केलेलं नाहीये, लेबर लॉचं पालन ह्या माणसाने केलेलं नाहीये. आणि म्हणून आमची मागणी आहे आता की सदर ठेकेदाराला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली त्याला अटक झाली पाहिजे.
आणि त्याला त्या ठिकाणी त्याने जे काही चुकीचे कामं केली